राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सकाळ माध्यम समूह आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन यांच्या वतीनं उद्यापासून जलदिंडीला सुरुवात होतीये। उद्या हा सारा उपक्रम राज्यभरात सुरू होतोय। मात्र त्याची जी पूर्वतयारी आहे ती पुण्यातल्या या सकाळ ऑफिसमध्ये सुरू आहे। आपण पाहू शकतोय ज्या गाड्या अष्टविनायकाला जाणार आहेत त्यांची तयारी सुरू आहे। मुख्यतः इथे जे काम सुरू आहे तर ते आहे स्टिकर्स चिटकवण्याचं काम। जे टँकर पाण्याचे जलदिंडीचे जे टँकर्स आहेत त्यांना स्टिकर्स चिटकवण्याचं जे काम आहे ते मुख्यतः इथे सुरू आहेत। सर्वजल अभियानाची माहिती देणारे असे हे स्टिकर्स आहेत। संपूर्ण पाण्याचे जे टँकर्स आहेत त्याच्यावर हे स्टिकर्स चिटकवले जातात आणि हे काम जे आहे स्टिकर्स चिटकवण्याचं हे जे काम आहे ते अहोरात्र सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। इथे काही मुलं आपण बघतोय, तरुण मुलं आहेत। हा सर्वजल अभियानाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत जावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा यासाठी यांनी हे स्टिकर्स चिटकवण्याचं काम हाती घेतलंय। यांचा जर विचार केला तर गेल्या 24 तासांहून अधिक काळ ही सारी मंडळी जी आहे ती या टँकर्सवर स्टिकर्स चिटकवतात। त्यांचं काम आपण बघू शकतोय। टँकरच्या प्रत्येक भागावर त्यांनी हे सगळे स्टिकर्स चिटकवलेले आहेत आणि कुठेतरी त्यांच्याही मनात हीच भावना आहे की त्यांनी सर्वजल अभियानाचा जो संदेश आहे, पाणी वाचवण्याचा हा संदेश आहे तो सर्वसामान्यांना मिळावा। आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना काय वाटतं या अभियानाबद्दल। दादा, कालपासून तुम्ही 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला तुम्ही हे स्टिकर्स चिटकवताय। तुम्हाला हे आधी काय होतंय माहीत नव्हतं, पण काय भावना आहेत गेल्या 24 तासांपासून तुम्ही हे काम करता? हे सकाळवाल्यांनी सर्वजल अभियान योजना ही आयोजित केलेली आहे। तर त्यांनी प्रत्येक गावोगावी जाऊन ही योजना म्हणजे पाणी वाटप, कसं पाणी वाचवायचं याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे। काही सांगणार आहे तिकडे जाऊन, आणि त्याबद्दल आम्ही हे स्टिकर लावण्याबद्दल आलो होतो इथं। तर ते आम्हाला पण माहिती नव्हतं काय नक्की कारण काय आहे ते, पण नंतर आम्ही पण वाचलं की हे पाणी वाचवण्यासाठी चालू आहे। तर त्यानंतर मग आम्ही पण त्यामध्ये सहभागी झालो आणि हे सगळं स्टिकर लावण्यात आम्हाला पण जरा आवड आली, त्यामुळं आम्ही आलो। आपण बघतो यांच्यामध्ये सुद्धा आवड निर्माण झाली, कुठेतरी हे सुद्धा या अभियानामध्ये सहभागी झालेत। दादा, तुमचा कसा अनुभव होता? इतके तास तुम्ही हे स्टिकर लावताय, तुम्ही जेवायला सुद्धा थांबले नसं मला कळलं। कसा अनुभव होता आणि काय वाटतं? मी सकाळी 10 वाजता आलेलो आहे। काल सकाळी 10 वाजता आलेलो आहे, तर आज सकाळपर्यंत आम्ही थांबलेलो आहे। तर या उपक्रमाबद्दल काय वाटतं? चांगलं आहे, खूप चांगलं आहे, एक नंबर। मला आवडलं ते, मी पण सहभागी होईल, प्रयत्न करेन। आपण पाहतो ही जी मंडळी आहेत कालपासून इथे काम करतात आणि ते सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं बोलवून दाखवत आहेत। राज्यभरातल्या सगळ्यांनीचा संकल्प केला आहे, उद्यापासून जलदिंडीला सुरुवात होती आणि आपणही सगळ्या जलदिंडीच्या माध्यमातून एकत्र येऊयात आणि पाणी वाचवण्यासाठी कटिबद्ध होऊयात। कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे।